प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. येणारा धडा जो आपण शिकणार आहोत तो अत्यंत सुंदर, चांगला, महत्त्वाचा असा धडा आहे आणि त्या धड्याचं नाव आहे देव तळमळ असणारा आणि दयाळू आहे. परमेश्वराला त्याच्या लेकरांची नेहमी तळमळ आहे. परमेश्वराला नेहमी त्याच्या लेकरांची कळकळ काळजी आहे आणि म्हणून इतिहास बायबलचा सांगतो की परमेश्वरानं त्याच्या लेकरांना अडचणीतून बाहेर काढलेला आहे. आम्ही खरं तर त्याच्या प्रीतीच्या लायक नाही आणि त्याची प्रीती आम्ही मिळवावी अशी आमची पात्रता नसताना सुद्धा देव आमच्यावर मोठ्या प्रमाणात प्रीती करतो आणि आमच्यासाठी तो दयाळू असा आहे आणि आमच्यासाठी तो प्रीती करणारा असा आहे आणि त्याला आमच्यासाठी तळमळ आहे असा येणारा धडा, चौथा धडा जो आहे तो सांगणार आहे. प्रियजनांनो, हा धडा वाचत असताना मला एक जे आठवण आली ती अशी होती की लोट आणि अब्राम यांना परमेश्वरानं त्यांच्यावर प्रीती होती म्हणून सदोम आणि गमोरामधून लोटाला परमेश्वरानं वाचवलं, त्याला त्यातून बाहेर काढलं आणि उत्पत्तीच्या 19 अध्यायामध्ये आणि 29 वचनामध्ये आम्ही पाहतो की सर्व नगर जळणार होतं, परंतु त्या नगरामध्ये लोट होता आणि लोटाचं फॅमिली होती आणि म्हणून परमेश्वरानं त्याचे देवदूत पाठवून त्या फॅमिलीला, त्या लोटाला बाहेर काढलं आणि त्याच्यावर असलेली आपली प्रीती प्रस्थापित केली, जगाला दाखवली. अब्राम सुद्धा जवळच राहत होता, परंतु त्या नगराच्या जवळ राहत होता, परंतु त्याला देखील त्याची काही बाधा झाली नाही, कारण हे दोघ जण देवानं निवडलेले लोक होते आणि म्हणून त्यांच्याबद्दल त्यांना तळमळ होती. तो त्यांच्याबद्दल दयाळू होता आणि नगराचा नाश केला, परंतु देवानं त्याच्या लोकांना त्यांच्यातून बाहेर काढलेला आहे. आम्ही पाहतो की देवदूताने लोटाला बाहेर जायला सांगितलं, परंतु देवदूताला लोटाला विरोध केला. लोटला देवदूत म्हणला, विनंती जे लोट आहे त्यानं देवदूताला विनंती केली की मला या नगरात नाही तर डोंगरावर पडून जाऊ दे. आणि मग जिथं देवदूतानं सांगितलं होतं तिथं न जाता लोट तिकडे गेला, पण तिथंही देवदूतानं त्याचं ऐकलं की तो म्हटला नाही की माझ्या विरुद्ध हा जात आहे. तिथंही देवदूतानं ऐकलं, कारण त्याच्यावर देवाची प्रीती आहे. परमेश्वर आपलं ऐकतो जेव्हा आपल्यावर त्याची प्रीती असते आणि लोट त्या ठिकाणी पळून गेला असं आपल्याला माहित सांगतं. स्तोत्रसंहिता 136 अध्याय 23 म्हणतं की तो दयाळू आहे, तो परमेश्वर दयाळू आहे, तो आमची अडचणीत आठवण ठेवतो. लोटाची आणि अब्रामाची अडचणीत परमेश्वरानं आठवण ठेवली होती. प्रियजनांनो, आम्ही देवाची लेकरं असताना परमेश्वर आमची नेहमी काळजी घेणार आहे. आमच्याबद्दल त्याला तळमळ आहे, आमच्याबद्दल तो दयाळू आहे आणि आमच्यावर दया करणारा असा तो परमेश्वर आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण शिकणार आहोत की दया करणारा असा आमचा परमेश्वर आहे. आणि म्हणून प्रियजनांनो, या आठवडे लवकरात लवकर शबत शाळेला जा, लवकरात लवकर तिथं हजर राहा, वा हो करा आणि देवाचं वचन तुम्हाला काय बोलतं ते ऐकून घ्या. धन्यवाद. थँक्यू.